नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरे मोरेस वालिया यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे। तर आज आपण आलेलो आहोत, इथे सुद्धा प्रचंड सगळीकडे डोंगर दिसतात आहेत। डोंगराच्या कुशीत असलेलं प्लस अजून एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे, इथे आंध्रा धरणाचं बॅक वॉटर सुद्धा आहे। अगदी समोर 400-500 मीटर वरती समोर आपल्याला आंध्रा धरणाचं बॅक वॉटर दिसतंय। तर इथे असलेलं मावळ निवासी कृषी पर्यटन केंद्र मावळ जिल्हा पुणे येथे आज आपण भेट द्यायला आलो आहोत। तर येथील मॅनेजर आपल्या सोबत आहेत। सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया। सर, तुमचे नाव सांगा। नमस्ते। नमस्ते, रोहिदास ओवाळ। ओके सर, किती दिवसापासून म्हणजे तुम्ही इथलं मॅनेजमेंट सगळं बघतात? किती वर्षांपासून? 2 वर्षापासून सर इथलं मॅनेजमेंट बघतात। टोटल किती एकरचं क्षेत्र आहे? 4 एकर। 4 एकरचं क्षेत्र आहे। तर सर, आपण पर्यटकांना ह्या पूर्ण कृषी पर्यटन केंद्रामध्ये ज्या वेगवेगळ्या सुविधा देतो त्याची आपण प्रत्यक्ष ओळख करून घेऊया, प्रत्यक्ष त्या प्रत्येक पॉइंटला जाऊन भेट देऊया। चालेल। बघा किती सुंदर स्पॉट आहे हा। समोर जे आपल्याला पाणी दिसतंय हे आंध्रा धरणाचं बॅक वॉटरचं पाणी आहे। आणि हे समोरचा डोंगर कुठला? तो का निगडे? निगडे 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 निगडे। ओके। ट्रेकिंगला जातात का पर्यटक इथे? का नाही, इथे दूर पडते आपल्याला? दूर पडते ना, येत नाही। आणि इथे फिशिंग वगैरे होते? मासे वगैरे पाळतात का इथे? हो, मासे पालन चालेल। मासे पालन चालतं। हां, पलीकडे दिसत। हां, इथलं अजून इथून छान दिसतंय। इकडे हो हो। इथून आपल्याला हे जे ब्ल्यू कलरचं दिसतंय ना, इथे हा फिशरीचा प्रोजेक्ट आहे, माशांचा प्रोजेक्ट आहे। मत्स्य शेती इथे केली जाते। ही पर्यटकांना बसण्यासाठी पर्णकुटी टाईप आहे आणि छान स्पेशियस आहे ना। आपण आजूबाजूला हे दिसतंय ते आपल्याला पूर्ण नारळ लावलेले आहेत। नारळाची बाग आहे। किती क्षेत्र आहे नारळाचं? नारळाचं एक असेल 10-15 गुंठे। ओके, 15 गुंठ्यामध्ये नारळाची बाग लावलेली आहे। आणि आपण दुसरी जी शेती आहे ती प्रत्यक्षात जाऊन बघूया। हे क्षेत्र कशाचं आहे सर? हे पेरू रेड डायमंड। रेड डायमंड व्हरायटी। ओके, एकूण किती आहे क्षेत्र? हे क्षेत्र 1-1.5 एकर असेल। ओके। गोवा कल्टिवेशन पेरूची बाग आहे आणि साईडनी परत नारळ आणि इकडे आपल्याला शेवगा दिसतोय। आंबा पण आहे। आंबाही लावलेला आहे। आणि ऑर्गॅनिक आहे सगळं। आता हे जे आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। पूर्ण शेतावरती केमिकलची 0% फवारणी होती। कंप्लीट केमिकल फ्री आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करतोय आपण इथे। पाण्याची सोय इकडूनच खालूनच केलेली आहे, डॅमवरून आणि ड्रिप लावलेलं आहे। इथे पर्यटकांची राहण्याची सोय कशी केली आहे सर? राहण्याची एकर मध्ये 2 लोक। ओके, एका फॅमिलीसाठी आपण देऊ शकतो। आणि अशा टोटल आपण बघू शकता की इथे 4 कॉटेजेस आहेत। आणि एक कॉटेज आपण आतमध्ये जाऊन बघूया। पाण्याची लाईटची सोय आहे। ओके, एक बेड आणि जर ॲडिशनल फॅमिली मेंबर असतील तर इथे आपण एक्स्ट्राचे बेड लावून त्यांची सोय होऊ शकते। 4 मेंबर आरामात राहू शकतात। ओके, आणि 4 कॉटेजेस म्हणले आणि किचन आणि डायनिंग एरिया वेगळा। हो, वेगळा। आणि एका दिवसाचं किती पॅकेज आहे? 1900 रुपये पर हेड। 1900 रुपये। त्याच्यामध्ये राहणं, खाणं, पिणं, दोन्ही वेळचं जेवण, व्हेज नॉन व्हेज सगळं दोन्ही। दोन्ही फूडचं पण अवेलेबल, व्हेज नॉन व्हेज। प्रत्येक रूमला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे। पाण्याची, इलेक्ट्रिसिटीची 24 आवर्स सोय पण आहे। समोर आपण बघू शकता की बसण्यासाठी एक छान सोय केली आहे। निवांत पर्यटक छान आरामात बसू शकतात। ह्यालाच म्हणायचं पीसफुल
लाईफ पीसफुल एन्व्हायरमेंट, एकदम रिलॅक्सिंग ॲटमॉस्फिअर आहे. समोर हे लॉन ही छान मेंटेन केलेलं आहे. पक्ष्यांची किलबिलाट आपल्याला ऐकायला येतीये. समोर स्विमिंग पूल पण दिसतोय. पर्यटक पोहण्याचा पण आनंद घेऊ शकतात. इथे पर्यटकांना तुम्ही शेतावरती शिवार फेरी वगैरे घेऊन जातात का? हो हो. ओके. आणि समोर आता पाणी आहे तर बोटिंगची काही सोय? बोटिंगची व्यवस्था केलेली आहे. थोड्या दिवसात होईल. ओके, म्हणजे बोटिंगची सोय बोटिंगची केली होईल. जाणार आहे. आणि बैलगाडींनी फेरफटका. बैलगाडीने शिवार फेरी हो शिवार. करतात. आणि पर्यटकांना काही काही शहरातल्या लोकांना माहित नसतं ना की फळं तोडायची कशी किंवा काय, झाडं कशी लावायची, तर तुम्ही ऍक्च्युअल फार्म एक्सपिरियन्स देता का हो पर्यटकांना? कशी तोडायची, काय काय केलं त्याला ओके. सगळं त्यांना म्हणजे त्यांना करायची इच्छा असेल तर आपण त्यांना तेही करून देऊ हो, शकतो. जमतं. छान. तुम्ही तुमचा वेळ दिला आणि खूप छान माहिती आम्हाला सांगितली. त्याच्यासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे. थँक यू सो मच सर. आणि एकदा आवर्जून भेट देण्यासाठी हा स्पॉट खूप छान आहे. दोन्ही जेवणाचे ऑप्शन्स आहेत, राहण्याची सोय आहे. निवांत 2-3 दिवस तुम्ही इथे राहू शकता. आणि ॲडेड ॲडव्हांटेज म्हणजे इथे तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटी करायला मिळणार आहेत. सेफ्टीचे पण सगळे नॉर्म्स आपण फॉलो हो सगळं करतोय इथे. फॉलो करतो. तर येस, अवश्य एकदा भेट द्या. थँक यू.